आजची तयार झालेली माळ पिशवीत घालण्यासाठी आपल्या परिराणीने पण आज आपल्याला मदत केली. 72 माळ्यासाठी आपण कालपासून तयारीतच होतो आणि त्यासाठी पानं पण तोडायला गेलो. आता आपल्या पायावरती लय वेळ उभारून चालत नाही, त्यामुळे सगळी पानं आपण अशी बसूनच धुवून घेतलेली सगळी पानं आपण घरात पण घेऊन आलो आणि आपली बाकी सगळी तयार करून घेतली आणि माळ करायला बसली. पानं पुसायला सुरुवात केली तोपर्यंत आपलं प्रेक्षक पण आलं. आमचं फुकटचं प्रेक्षक जे की न पैसे देता आम्ही कशी कशी माळ केली ती बघण्यासाठी इथं अवेलेबल झालेलं आहे. आणि एक दोन करत 108 पानावरती श्रीराम पण लिहून घेतलं आणि एवढी लांबडी माळ विनून पण घेतली. आता सकाळी लवकर आवरलो डायरेक्ट आलो आपल्या मनेराजूच्या ग्रामदेवताला म्हणजे आपल्या महाराष्ट्र. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नारळ, कापूर आणि अगरबत्ती पण घेतली. आपलं कायमचा विषय म्हणजे कापूर लावायचा, अगरबत्ती ओळून घ्यायची आणि ओंबोडसा करत आशीर्वाद पण घ्यायचा. आता आपण आणलेला एवढा मोठा खजिना पिशवीतून काढला आणि डायरेक्ट पुजारी मामा हातात आणि पुजारी मामानी पण आपला खजिना छानपैकी महाराष्ट्राच्या गळ्यात अडकवला. माळ घातली की आपल्या महाराष्ट्राचं रूप पण आणि आपण आणलेला नारळ पण पुजारी मामांना फोडायला लावला आणि छानपैकी मंदिरातला प्रसाद पण पिऊन घेतला आणि असं आपल्या देवासमोर डोकं टेकून देवाचा आशीर्वाद पण घेतला. मंदिराचा मान पुढल्या शनिवारी दुसऱ्या पुजारी मामाकडे जाणार होता, त्यामुळे जुन्या पुजारी मामाला म्हणलं जरा मंदिरात बसा आणि त्यांच्यासोबत थोडासा व्हिडिओ शूट करून घेतला आणि मंदिरात 5 प्रदक्षिणा घालत आपला आजचा 72 माळाचा प्रवास पण पूर्ण आणि बाहेर येऊन आपली शक्तिशाली हनुमान चालीसा पण वाचून आणि दर शनिवारी न चुकता दिसणाऱ्या वयस्कर व्यक्ती पण मंदिरात बघितल्या. जाता जाता व्हिडिओ बघून जय श्रीराम लिहायला विसरू नका.